पणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यांच्या पत्नी उषाताई गायकवाड या रिंगणामध्ये होत्या निवडणुकीच्या आणि त्या आता आघाडी घेताना कुठेतरी पाहायला मिळत आहेत। यासोबतच परांडा तालुक्यातून शिवसेना शिंदे गटानं खातं उघडलेलं आहे। शिवसेना शिंदे गटाचे अमर सुभाषराव मोरे जिल्हा परिषद गटातून विजयी आहेत। यासोबतच रेश्मा गायकवाड शेळगाव शिवसेना शिंदे गटात गट पंचायत समिती गणातून विजयी आहेत। गणेश बाबूराव भिलारे शेळगाव गट पंचायत समिती गणातून ते विजयी झालेले आहेत। यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील इटकूर जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गट जे आहे ते विजयी आहेत। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अनंत पिंटू लंगडे जे आहे ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच धाराशिवमध्ये शिवसेनेची हवा जी आहे ते आपण या ठिकाणी म्हणू शकतो। त्यासोबतच तुळजापूर तालुक्यातून सिंदफळ गटातून भाजपच्या शीतल ढाले या विजयी झालेल्या आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्हीमध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवरती आहे किंवा विजयी झाल्याचं आपण म्हणू शकतो। धाराशिव जिल्हा परिषदेच्या पहिला फेरीचा कौल आपण जर पाहिला तर ढोकी जिल्हा परिषद गटातून शिवसेना ठाकरे गट पक्ष जे आहे त्या आघाडीवरती होता आणि तीर्थराज गाडगे जे आहे त्या आघाडीवरती होते। पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे अमर समुद्र जे आहे ते 519 मतांनी आघाडीवरती होते। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाचं जे आहे ते बलाबल आपण म्हणू शकतो की एकंदरीतच पाहायला मिळालं होतं। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटानं चांगलीच बॅटिंग जी आहे ते करायला सुरुवात केलेली आहे। शिवसेना शिंदे गटाला मोठं यश धाराशिवमध्ये पाहायला मिळते। फक्त आपण जर पाहिलं तर तुळजापूरमध्ये भाजपच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी सुद्धा भाजप आघाडीवरती आहे, तर ढोके जिल्हा परिषद गटातून जे आहे ते ठाकरेंची शिवसेना जी आहे ते आघाडीवरती आहेत। एकंदरीतच आपण जर पाहिलं तानाजी सावंत आणि इकडे ओमराजे निंबाळकर या दोन्ही नेत्यांची जी आहे ती प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि कुठेतरी शिवसेना शिंदे गट हे आघाडी घेताना धाराशिवमध्ये पाहायला मिळते। आपण सांगलीकडे येऊया। सांगलीमध्ये जर आपण पाहिलं तर